उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने विध्वंस केला। केदारनाथ यात्रेच्या मार्गावर ढगफुटी झाल्याने चालण्याच्या मार्गाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला। मुसळधार पावसाने गौरीकुंडातही मंदाकिनी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे। केदारनाथ यात्रेला गेलेले 250 भाविक अडकले असून त्यांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। राज्यातील अनेक भागात भूस्खलन, रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत। मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। पोलिसांनी सुरक्षेबाबत अलर्ट जारी केला आहे। हवामान खात्यानुसार राज्यात मुसळधार पाऊस सुरूच राहणार आहे। राजधानी डेहराडूनमध्ये पावसाच्या अंदाजामुळे गुरुवारी शहरातील शाळा आणि अंगणवाडी केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत। मुसळधार पावसामुळे चक्रता रोडवरील बिंदल नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। हरिद्वारमधील एका गावात पावसामुळे घराचे छत कोसळून 2 मुलांसह 3 मृत्यू झाला। या अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। उत्तराखंडच्या केदारनाथमध्येही बुधवारी रात्री ढगफुटी झाली। केदारनाथमध्ये आताही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे अनेक भाविक अडकल्याची माहिती मिळाली आहे। या भाविकांना सुखरूप ठिकाणी घेऊन जाण्याचं काम सुरू आहे। या ढगफुटीमुळे मोठे नुकसान होत असल्याची माहिती मिळाली आहे। केदारनाथ धामजवळ ढगफुटीमुळे मंदाकिनी नदीला भीषण पूर आला आहे। केदारधाम ते गौरीकुंडापर्यंत भाविकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने धरण भरलं आहे, त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत। आधीच पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आणि त्यात धरणाचे दरवाजे उघडल्याने परिस्थिती आणखीन बिकट झाली आहे। त्यामुळे सध्या केदारनाथ आणि उत्तराखंडमध्ये भयंकर स्थिती आहे।